नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी आणि भारतातील नागरिकांसाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सध्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे। बऱ्याच लोकांना तर मोबाईल शिवाय एक दिवसही काढणे शक्य होणार नाही। आजचे युग हे मोबाईल फोनचे युग बनले आहे। ज्या प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा या महत्त्वाच्या उपयुक्त गरजा आहेत, त्याचप्रमाणे आजच्या काळात मोबाईल फोन सुद्धा महत्त्वाची गरज बनला आहे। अशातच सर्व नागरिकांसाठी व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकार व केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असतात। या योजनेची माहिती जनतेपर्यंत टीव्ही, न्यूजपेपर, सोशल मीडियासह विविध मार्गाने पोहोचविण्याचे काम सरकारकडून केले जाते। आपल्या देशात डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत आहे। अशातच सायबर क्राईमच्या घटनांमधील देखील मोठी वाढ झालेली दिसत आहे। सायबर गुन्हेगार, हॅकर सर्वसामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवीन युक्त्या अवलंबत आहेत। अशातच एक मेसेज सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हायरल मेसेज मध्ये असे लिहिले आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर्व मोबाईल धारकांना व भारतातील नागरिकांना 28 दिवसांसाठी 239 रुपयांचा मोबाईल रिचार्ज फ्री म्हणजे मोफत देत आहेत। कारण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोक म्हणजे जनता भाजपाला मतदान करेल आणि पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल असा दावा या व्हायरल मेसेज मध्ये करण्यात येत आहे। या मेसेज मध्ये फ्री म्हणजे मोफत रिचार्ज मिळवण्यासाठी खाली एक लिंक देखील देण्यात आलेली आहे। मात्र सावधान रहा मित्रांनो, हा मेसेज फेक व निव्वळ खोटा व लोकांची दिशाभूल करून फसवणूक करण्यासाठी व्हायरल केला जात आहे। या मेसेजवर विश्वास ठेवू नका किंवा दिलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका, अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील केली जाईल। तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामी देखील केले जाऊ शकते। त्यामुळे सावधान, सतर्क रहा। कारण केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हा मेसेज फेक बनावट असल्याचे म्हटले आहे। केंद्र सरकारद्वारे अशी कोणतीही मोफत मोबाईल रिचार्ज योजना चालवली जात नाही। त्यामुळे अशा फेक मोफत रिचार्जच्या आमिषाला बळी पडू नका, अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो। धन्यवाद।